नमस्कार, श्री स्वामी समर्थ. आपल्या सर्वांचे माझ्या चॅनलवर स्वागत आहे. मला हे म्हणायचं आहे की आजपर्यंत मी तुम्हाला इतके व्हिडिओज टाकत गेली, सांगत गेली, मेडिटेशन देत गेली. हे सर्व मला तुम्हाला सांगायचं होतं. पण आज मला माझं स्वतःचं एक इंट्रो तुम्हाला द्यायचं आहे की मी हे सगळं कसं काय शिकली आणि काय कारण होतं मला हे सगळं शिकण्याचं. कारण की कोरोनामध्ये असं झालं होतं की घरी बसावं लागलं आणि त्याच्यानंतर मग सगळे कामं बंद झाले. त्यावेळेस मी खूप मोठी इंटरव्ह्यू जाणार होती आणि सगळे कामं बंद झालं असल्यामुळे मला घरी बसावं लागलं. मग घरी बसून मग आता काय करायचं? कारण की घर चालवायचं आहे, घरी पैसा आणि सगळं लोकांना प्रोव्हाइड करायचं आहे. कसं करायचं, काय करायचं? मुलगा आहे, मुलाचं शिक्षण आहे आणि नेमकं त्याच वेळेस तो 10वीत होता आणि त्यावेळेस जास्तच फीस वगैरे सगळं असते, तुम्हालाही माहिती आहे. तर या सगळ्या गोष्टीतून मला बाहेर निघायचं म्हणून मी काय करायचं? मेडिटेशन तर मी अगोदर करायची, पण मला असं त्यावेळेस वाटलं की मी ऑनलाईन मेडिटेशन स्टार्ट करावं. बऱ्याच लोकांना मी ऑनलाईन मेडिटेशन दिलेलं आहे. आज बरेच लोक म्हणजे समोर गेले माझ्या मेडिटेशनने आणि त्यावेळेस मी फ्रीमध्ये देत गेली आणि मग काही पेडमध्ये कन्वर्ट होत गेले. सकाळी 5 वाजतापासून तर रात्री 11-12 वाजेपर्यंत माझे मेडिटेशन सुरू होते. मग हळू-हळू मला थोडंसं परमिशन मिळाली, की मी घराच्या बाहेर जाऊ शकते. तर सतीश चतुर्वेदी आणि म्हणजे त्यांच्याकडनं मला एक कार्ड देण्यात आलं आणि त्याच्यामुळे मी बाहेर निघत होती. एक 80% अशी होती, की जी बाहेर निघू शकत होती. 4 जर 4 लोकांकडे मी बघितलं तर सगळेजण घरात घरात असं सुनसान वातावरण होतं. जसं आपण स्मशानमध्ये जातो ना आणि तिथे पूर्ण असं निगेटिव्हिटी आणि एकटेपणा, तसं मला माझ्या घरून तिथपर्यंत जातपर्यंत असं फील व्हायचं. मला समजत नव्हतं की पण मला काय करू? पैशाचा प्रॉब्लेम असल्यामुळे मला घरातून बाहेर निघावं लागलं आणि मला ते करावं लागलं. आणि त्याच्यानंतर मग मी मेडिटेशन स्टार्ट केले. त्याच्यानंतर मग रेकी ग्रँड मास्टर, भरपूर काही मग या फील्डमध्ये मी समोर जात गेली. तसं घरची जिम्मेदारी माझ्यावर असल्यामुळे मला कोणत्या पद्धतीने पैसा कमवता येईल, हे सगळं मला करावं लागलं. त्याकरिता मी एक कोर्स करत गेली आणि त्याच्यामध्ये वेळ घालवत गेली आणि त्याच्यामध्ये मास्टर पण करत गेली. असं झालेलं आहे. म्हणजे घर पण चालवणं, शिक्षण पण करणं आणि सोबत आपलं जे वर्क प्रोफाईल आहे ते पण मॅनेज करणं, म्हणजे हे सगळं. मला रात्री कमीत कमी 1 वाजायचे झोपायला आणि सकाळी 3-4 वाजत नाही तर मग मला उठावं लागत होतं. कारण की साइडवर 9 ते 10च्या अगोदर आपल्याला प्लॅनिंग द्यावी लागते, मीटिंग्स असतात, ह्या सगळ्या गोष्टी करायच्या असतात. पण या पिरियडमध्ये मला स्वामींनी खूप मदत केलेली आहे. कारण की जर मी म्हणून म्हणते, माझे स्वामी म्हणून मी, नाहीतर मग माझं अस्तित्वच नाही. जर स्वामींनी मला तेवढा सपोर्ट नाही केला असता, तर मी आज इथे नसते आणि आज मी तुमच्यासमोर पण माझं जे पण काही आहे, मी ते तुम्हाला नाही सांगितलं असतं. तर मला असं वाटतं, की मी हे तुम्हाला याकरिता सांगते आहे, की प्रत्येक लेडीजनी जर कोणत्या-कोणत्या प्रॉब्लेम असेल या काही असेल, तर त्याच्यातून जर त्यांना बाहेर निघायचं असेल, तर तुम्ही नक्की स्वतःवर विश्वास करा आणि आणि स्वामींवर विश्वास करा आणि 100% तुम्ही प्रॉब्लेममधून बाहेर निघाल आणि स्वामी आपल्याला मार्ग दाखवतात. त्यासाठीच मला तुम्हाला सांगायचं, की मी काय केलं नेमकं आणि मी प्रॅक्टिकल काय-काय केलं आहे, मला ते तुमच्यासोबत शेअर करायचं आहे आणि सर्वांपर्यंत पोहोचवायचं आहे, की हे केलं तर तुम्हाला काय होईल आणि हे केलं तर काय होईल. पण याकरिता तुम्ही जितके मला कनेक्ट व्हाल आणि मला असं वाटतं, की जोपर्यंत आपण एक आपलेपणा जोपर्यंत आपल्यामध्ये निर्माण होणार नाही, तोपर्यंत तर पॉसिबलच नाही आहे. आज मार्केटमध्ये खूप तामझाम सुरू आहे, खूप काही सुरू आहे. भले मी इंटर डिझायनर आहे, खूप मोठ्या लेव्हलवर आहे, सगळं काही आहे. पण मला असं वाटतं, की जमिनीसोबत जुळून राहिलेलं सगळ्यात बेस्ट आहे. का? कारण की जी शेवटी आपली माता आहे आणि तिच्या वर आपण कितीही मोठे झालो, तरी पण आपण तिचे मुलं आहे, हे कधी विसरायचं नाही. तर मला असं वाटतं, की प्रत्येकाने पण हे थोडं तरी डोक्यात ठेवून आपलं जे पण आहे, जी जर्नी आहे, लाईफ आहे, ती बनवायला हवी. आणि मला असं वाटतं, की प्रत्येकाने एक तरी गोष्ट लक्षात ठेवायला हवी, की कुठे ना कुठे एनर्जी आहे. आपल्यामध्ये एनर्जी आहे. आपल्या सराउंडिंगमध्ये एनर्जी आहे. मी अशी व्यक्ती होती, की या सगळ्या गोष्टींवर मला विश्वास बिलकुल नव्हता. पण
जे जे माझ्यासोबत घडत गेलं आणि जसं जसं होत गेलं त्यामुळे मला या सगळ्या गोष्टीवर विश्वास करावा लागला आणि मग त्याच्यानंतर मी आज जिथे पण आहे त्या कारणामुळे आहे. नाही तर आज माहित नाही, कारण की त्यावेळेस मला पण असं वाटलं होतं की मी आत्महत्या करायला हवी. का? कारण की बाबा बाबा पण चालले गेले होते, भाऊ पण चालला गेला होता. म्हणजे असं झालं होतं की काही समजतच नव्हतं की काय करायला पाहिजे. तर त्या पिरियडला मला स्वामींनी मला साथ दिला. माझ्या बाबांचं काम त्यांनी केलं, माझ्या आईंचं काम त्यांनी केलं. सर्व काही मला स्वामींनी दिलं. आज म्हणून मी तुम्हाला म्हणते आहे की स्वामीमय व्हा. जेव्हा तुम्ही स्वामीमय व्हाल तेव्हा तुम्हाला कळेल की काय आहे स्वामींची ताकद, काय आहे स्वामींची शक्ती. तर त्याकरिता मला फक्त काही नाही, तुम्हाला सांगायचं की संडेचं 9 ते 10चं मेडिटेशन करा आणि दुपारी या 4 ते 6च्या मधात जिथे कुठेतरी आपल्याला वेळ मिळते त्या पद्धतीने आपण मेडिटेशन पुन्हा स्टार्ट करणार आहे. तर मला तुमच्या लोकांचे सर्वांचे फक्त श्री स्वामी समर्थ म्हणून एक रिप्लाय हवाय. तर मग मी तसं विचार करते की आपण कोणत्या वेळेला आपण पुन्हा डेली वाला मेडिटेशन आपण स्टार्ट करू शकतो. तर एवढं बोलून मी माझं संपवते. श्री स्वामी समर्थ. माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. नमस्ते.